हिंदी बोलत नसलेल्या परप्रांतीयांना मारताना त्याचे व्हिडिओ काढू नका हे वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे विजयी मेळाव्यामध्ये एकत्र आले तेव्हा राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना हा आदेश दिला होता। आता याच आदेशावरनं राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल झालेली आहे आणि तीही थेट पोलीस महासंचालकांकडे। त्यामुळे राज ठाकरेंवर काही कारवाई होणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज ठाकरेंविरोधात तक्रार, वातावरण तापलं। पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल। विजयी मेळाव्यातल्या वक्तव्यावरून वाद। पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही। अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका। राज ठाकरेंचं हे तेच वाक्य आहे ज्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे। हिंदी भाषा सक्तीचा जी.आर. रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला। यामध्ये तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले। त्याच दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी 2 ते 3 फेरीवाल्यांना चोप दिला होता। हिंदी बोलण्यास नकार दिला होता म्हणून मनसैनिक आक्रमक झाले होते। त्यातूनच सुशील केडिया नावाच्या व्यावसायिकाचंही कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलेलं होतं। खरं तर मनसे कार्यकर्ते मराठी भाषेच्या आग्रहावरून अनेकदा परप्रांतीयांना मारहाण करतात आणि त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होतात। नंतर या कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल होतो आणि हाच धागा पकडत राज ठाकरेंनी मनसैनिकांना एक कानमंत्र दिला। तो काय होता तोही ऐका। पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही। पण चूक त्यांची असली पाहिजे। एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका। आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे। मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून। त्यांना सांगू देत। आता याच वक्तव्यावरून राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट नित्यानंद शर्मा, ॲडव्होकेट पंकज कुमार मिश्रा आणि ॲडव्होकेट आशिष राय यांनी तक्रार केली आहे। परप्रांतीयांना मारहाण होत असल्यानं राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा। मारहाणीच्या आदेशावरून राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मारहाण, धमकी दिलेल्या मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी। देशातील कोणताही नागरिक कोणत्याही राज्यात व्यवसाय करू शकतो। परप्रांतीयांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून कारवाई करा। खरं तर मुंबई तसंच महाराष्ट्रातल्या परप्रांतीयांबाबत आणि त्यांनी मराठी बोलण्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे हे कायमच आग्रही आणि आक्रमक असतात। मात्र आता राज ठाकरेंविरोधात थेट पोलीस महासंचालकांकडेच तक्रार दाखल झाल्यानं मनसेची या संदर्भातली भूमिका नेमकी काय असेल याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहेच। पण राज ठाकरेंविरोधात काही कारवाई होणार का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।